सत्तेत आल्यास गरीब कुटुंबाला दरवर्षी 72,000 देणार। इंदिरा गांधींनंतर राहुल गांधींनी पुन्हा दिला गरिबी हटावचा नारा। आता प्रियंका गांधी करणार अयोध्यावारी। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपला घेरण्याची काँग्रेसची तयारी। नगरमध्ये एनसीपीची मोर्चे बांधणी। सुजय विखेंच्या पराभवासाठी शरद पवारांनी ठोकला तळ। विखे विरोधकांचीही एकजूट। पालघरमध्ये श्रीनिवास वनगांची पुन्हा प्रतारणा। राजेंद्र गावितांना सेनेकडून उमेदवारी मिळण्याची चर्चा। उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबईतनं लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता। गोपाळ शेट्टींसमोर आव्हान उभं करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या हालचाली। पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघातील उमेदवारांनी भरले अर्ज। उमेदवारी अर्ज भरताना जोरदार शक्तीप्रदर्शन। भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची जीभ पुन्हा घसरली। दानवेंकडून देशाच्या जवानांचा अतिरेकी असा उल्लेख। देशाला शुद्ध करण्यासाठी मोदींना पुन्हा निवडून द्या। भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांचं वादग्रस्त वक्तव्य। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना सर्कशीतला सिंह संबोधत केली हेटाळणी। मुंबईत तापमानाचा पारा वाढला। सोमवारी 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। मुंबईकरांनी विशेष काळजी घेण्याची गरज। दिल्ली, मुंबई आणि गोव्यात दहशतवादी हल्ल्याचा कट उघड। ठिकठिकाणी पोलिसांकडून सुरक्षेत वाढ। जम्मू काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला। मोठ्या शस्त्रसाठ्यासह 3 दहशतवाद्यांना अटक। पाकिस्तानकडून पूंछ सेक्टरमध्ये पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन। गोळीबाराला भारतीय जवानांकडून चोख प्रत्युत्तर। भारताचा एक जवान शहीद। राज्यभरात उन्हाच्या झळा। मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता। ऐन उन्हाळ्यात सांगलीत जे वैद्यकीय कॉलेजच्या परिसरात विद्यार्थिनींनी तोकडे कपडे घालण्यावर बंदी। जेट एअरवेज कंपनीचे अध्यक्ष नरेश गोयल यांचा राजीनामा। 8,000 कोटींच्या कर्जामुळे जेट अडचणीत। सुरतमध्ये भजन कार्यक्रमात एका गायिकेवर पैशांची उधळण। अवघ्या काही मिनिटातच कोट्यवधी रुपये उधळले। नागपुरात निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमाला 2,500 कर्मचाऱ्यांची दांडी। जिल्हाधिकाऱ्यांकडून दांडी मारणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस। भारत 1 एप्रिलला इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स सॅटेलाइट एमीसॅट लॉन्च करणार। सोबतच 28 थर्ड पार्टी सॅटेलाइट लॉन्च करणार। रणजितसिंग नाईक निंबाळकर यांचा भाजपात प्रवेश। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश।